आणि 28 वर्षीय कुंदन चंदेल आणि त्यांच्या मित्रांची सुमारे 71 लाखांची फसवणूक झाली आहे। या विषयावर वकील अभियान बारात यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली। पीडित कुंदन चंदेल यांनी सांगितले की आरोपी लोकेश देवतळे सुमारे 200 ते 250 जणांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे। न्यायालयात याच प्रकारची पाहणी करणारे वकील अभियान बारात म्हणाले की न्यायालयाने बजाज नगर पोलिसांना गुन्हा नोंदविण्याचे आदेश देऊन 7 दिवस झाले, मात्र बजाज नगर पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल केलेला नाही। शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली किमान 2.5 करोड रुपयांची ठगी झाली, मात्र पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे। माझ्या मताप्रमाणे पहिले मी इथूनच सुरू करील। हा लोकेश देवतळे हा जो आहे हा विलफुल डिफॉल्टर आहे। विलफुल डिफॉल्टर म्हणजे कसा की याने हा पहिलेही ऑफेन्स याच्या अगेन्स्ट रजिस्टर्ड झाला आहे। हा आमचा दुसरा ऑफेन्स आहे। दुसरा ऑफेन्स रजिस्टर्ड झाल्यावरही पोलीसवाले बजाजनगर आतापर्यंत गुन्हा त्यांनी दाखल केलेला नाही। याचं नेमकं कारण काय हे शोधून काढणे महत्त्वाची भूमिका आहे की आता हे शोधून काढावं लागेल ना की आतापर्यंत गुन्हा का बरं नाही दाखल झाला आणि त्याच्याविरुद्ध पहिलेच त्यांनी गुन्हा दाखल केल्यावरही आता दुसरा गुन्हा दाखल करायला काय अडचण आहे त्यांना? याच्या मागे कोणी ना कोणी आहे ना, असं वाटतं ना। तर आहे ते त्यांनी शोधून काढायला पाहिजे। आणि याच्या पहिलेही त्यांनी फ्रॉड जो केला 34मध्ये एकही आरोपी नाही आहे। आता बिना आरोपीनी असताना आणि तो ऑफिस रन करत होता। एखादा माणूस जर ऑफिस रन करत आहे तर मग जर तो ऑफिस रन करत आहे तर मग त्याच्यासोबत साथीदार असेल ना। एकटा कसा असू शकतो? एकटा असू शकतो हे पॉसिबल आहे का? नाही आहे हे पॉसिबल, कारण एकटा राहूच नाही शकत तो। त्याच्यासोबत आणखी साथीदार आहे म्हणजे आहे। बघा आता आतापर्यंत यांचं जे प्रकरण आहे, जे माझ्याकडे आलेले आहे आणि हे जे प्रकरण आहे हा स्वतःचा याचे 5 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहे आणि याच्यासोबत लोकांचे 36 लाख रुपये इन्व्हेस्ट झालेले आहे आणि यांचा जो टोटल अमाऊंट येत होता जे प्रॉफिट आणि हे पकडून हे 71 लाख रुपीज आहे, 71 लाख रुपये। त्याच्या व्यतिरिक्त आणखी लोक आहे, यांची टोटल पकडून 2.5 करोडाचा हा फ्रॉड आमच्या समोरच आहे, समोरासमोरच आहे। म्हणजे जो पहिला कंप्लेंटंट आहे आणि हे बाकीचे सगळे पकडून म्हणजे 2 करोडचा फ्रॉड आहे। याच्या पहिले ज्यांनी कंप्लेंट केली होती त्याच्याकडे शेअर सर्टिफिकेट पण आहे त्याचं। आता म्हणजे तो फोर्ज डॉक्युमेंट रेकॉर्डर असल्यावरही पोलीसवाले गुन्हा दाखल नाही करत आहे आणि याच्यात 2.5 करोडचा तर आमच्याकडे आहे। आणि आता हे तुमच्यामार्फत जेव्हा पुढे जाईल तेव्हा आणखी किती लोक येतात हे पण माहीत पडेल आता पुढे। जवळपास हे जेव्हा पहिल्यांदा गेले होते हे 15 ते 25 इन्व्हेस्टरसोबत गेले होते बजाजनगर पोलीस स्टेशनला। तर अजून किती पुढे येतात, असे किती पिक्चरच्या मागे आहे हे पण आपल्याला माहीत पडेल नंतर। किती पिक्चरच्या मागे आहे हे आपल्याला वेळेनुसार माहीत पडेल। हां, आता हा प्रकार मी आपल्याला सांगेल की थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो, कदाचित वाईटही वाटेल। एखादा पिणारा असते, नवीन प्यायची सवय लागली, मग थोडं करत तो जास्त पीत जातो आणि अशी सवय लागते ती। हे पण पैसे इन्व्हेस्ट करण्याचं ॲडिक्शन पण तसंच आहे। आपण जर गॅम्बलिंग वगैरेमध्ये पाहिलं त्याच्यात येत नाही खूपदा पण इन्व्हेस्ट होत राहतात। हे असे प्रकार असतात। तर याच्यातही तशी सवय लागते की आपण इन्व्हेस्ट करतो आणि याच्यात पहिले त्यांनी पैसे परत दिलेचा अर्थ काय झालं की परत दिलेले पैसे जर एकदा आपल्याला पैसे परत आले तर आपण मग इन्व्हेस्ट करायचा विचारच नाही करत, मग आपण प्रत्येक वेळेस इन्व्हेस्ट करत जातो। हा तो प्रकार आहे आणि म्हणून पुढचे इन्व्हेस्ट झाले ते। हे तर आपल्यापुढे आपलं हे पहिलं प्रकरण नाही आहे, हे माझे भरपूर सारे प्रकरण आपल्यापुढे आलेले आहे। पोलीसवाले सहसा त्यांना जो गुन्हा दाखल करायचा राहिला तो रात्रभरात होतो, पण जर त्यांना कोर्टाकडून आलेला गुन्हा दाखल करायचा आहे तर मग ते कारणं दाखवतात, कारणे दाखवा चालू असतं त्यांचं। पण आपल्या शहराची व्यवस्था बरी आहे, माझ्या मते तरी बरी आहे। कारण जर हे CP साहेबांच्या कानावर पडतं तर CP साहेब 100% ॲक्शन घेतात। गुन्हा दाखल करायला लावला, कोणी आरोपी हे जर डिस्टर्ब करत असेल, पब्लिक न्यूसेन्स त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, हे CP साहेब नेहमी करतात। पण बाकीचे एकच माणूस केल्याने नाही होत ना, बाकीच्यांना पण करावं लागेल ना ते। मग हे का नाही करत? तर काही तर असेल ना। गुन्हा दाखल न करायला काय प्रॉब्लेम आहे? काय होतं? काहीच नाही। संदेहास्पद भूमिका माझी फक्त 34ला घेऊन वाटते की पहिलेचा जो ऑफेन्स आहे त्याच्यामध्ये 34 आणि 6 आरोपी नाही आहे। आमच्या गुन्ह्यात तर आम्हीच होतो म्हणून 6 आरोपी 34मध्ये लावलं नाही आम्ही। आता ते पोलिसांचं काम आहे तपास करून 34 लावणं। तपास करतील।
माझी तर मागणी आहे की फक्त FIR रजिस्टर्ड करा. पुरावे आमच्याकडे सक्षम आहे. त्याचा व्हॉट्सअप चॅट आहे आमच्याकडे. त्याचं लिहिलेलं नोटरीचा डॉक्युमेंट जो ओरिजिनल आम्ही कोर्टाच्या पटलावर दाखल केला होता, तो ओरिजिनल डॉक्युमेंट आता पोलीस स्टेशनकडे गेला असेल. तो डॉक्युमेंट आहे ना त्यांच्याकडे. तर आता पुराव्याची आणखी काय गरज आहे? पुरावे तर दिलेले आहे, सक्षम पुरावे दिलेले आहे. आणि कोणाचा कोर्टाने संज्ञान घेतल्यावर मग आणखी काय पुरावे? कोर्टाचा पुरावा म्हणजे प्रायमा फेसी आहे ना. प्रायमा फेसी असल्यावरच कोर्ट संज्ञान घेतं. सर ये जो आरोपी था, ये मैं जिस इंस्टीट्यूट में पढ़ाता था वहाँ पे मैनेजमेंट का काम करता था पहले. तो वहाँ पे मैनेजमेंट के काम करते करते उसने बताया था कि मेरा कंपनी भी है खुद का, जो कि लोगों से पैसे लेता है और वीकली उसको रिटर्न देता है करके, प्रॉफिट देता है, ऐसा उसने बोला था. तो मैं जहाँ पे काम करता हूँ, मैं टीचर हूँ वैसे, 11th-12th वाले स्टूडेंट्स को पढ़ाता हूँ. तो इसने वहाँ पे 2 से 3 लोगों से ऑलरेडी पैसे लेके रखा था जिनको वो रिटर्न्स दे रहा था भरोसा जीतने के लिए. तो मुझे भी दिखा, तो फिर मैंने भी उसके पास पहले अमाउंट इन्वेस्ट किया. तो उसने 1 वीक में पैसा रिटर्न किया. फिर मैंने उससे जब प्रिंसिपल अमाउंट वापस मांगा तो उसने प्रिंसिपल अमाउंट भी रिटर्न दिया, क्योंकि उसके कंपनी के रूल में उसने यही लिख के दिया है कि आप लोग जो भी पैसा इन्वेस्ट करते हैं प्रिंसिपल अमाउंट आपका हमेशा सेफ़ रहेगा करके. और जब भी आप मांगेंगे तो आपको 1 हफ्ते के अंदर या फिर ज़्यादा से ज़्यादा 15 दिन के अंदर आपको पूरा प्रिंसिपल अमाउंट, मतलब जो मुद्दल रकम है वो आपको रिटर्न मिल जाएगी, ऐसा उसने बोला था. इसलिए फिर मैंने उसमें इन्वेस्ट किया. तो जैसे जैसे अमाउंट बढ़ते गया उसने वीकली प्रॉफिट देना, और जब उससे प्रिंसिपल अमाउंट वापस मांगने लगे तो उसने वो सब कुछ देना बंद कर दिया. और ये बात होगी सर 2020 के अक्टूबर-नवंबर में हमको ये पूरा पता चल गया था. मार्च में मैंने उसके पास इन्वेस्टमेंट किया था. तब से मैं उससे पैसे मांग रहा हूँ, लेकिन वो हमेशा तारीख पर तारीख देता है कि अभी रिटर्न आने का है कंपनी के, अभी मैं बेचने का हूँ, या फिर पैसे आने के हैं, या अगले हफ्ते आएंगे, 15 दिन आएंगे, ऐसे करते करते अभी तक कुछ नहीं दिया. फिर मैं पुलिस स्टेशन भी गया नागपुर के. तो मैं ऑलमोस्ट सभी पुलिस स्टेशन जाके आया हूँ, सभी जानते हैं मुझे, बट कार्रवाई कहीं से नहीं हुई. इसलिए हम लोग कोर्ट के तरफ गए डायरेक्टली. कोर्ट ने ऑर्डर दिया है ऑलरेडी. उसके ऊपर जब पता है पुलिस वालों को कि ऑलरेडी उसके ऊपर केस है, तो उसके ऊपर जैसे एक भैया है उन्होंने भी केस किया, उनके केस में उसको FIR भी हुई है. तो जब पता है कि ऑलरेडी वो फ्रॉड है, फिर भी अभी तक कार्रवाई नहीं हुई, तो मैं ये चाहता हूँ कि जो भी प्रोसीजर है वो जल्दी से. आपका कितना पैसा इन्वेस्ट हुआ और ऐसे कितने इन्वेस्टर से आपकी पहचान? सर ऐसे मेरे पहचान के 25 से 30 लोग हैं, और मेरे तरफ से जो हम लोग का मिला के है वो पूरा 71 लाख का अमाउंट है, 71 लाख रुपीज़ का. आपके कितने पैसे गए इसमें? सर उसमें मेरे और मेरे परिवार के मिला के सर उसमें नियर अबाउट 19 लाख रुपए हैं. तो आपने ये पैसे किस तरह से अरेंज किए थे? सर ये सब पैसे जो है जैसे लोन के भी है सर हमारे पास पैसे, और हमारी जो पर्सनल सेविंग्स थी उसके पैसे हैं, और ऐसे जो भी लोग हैं, किसी के रिटायरमेंट के पैसे, कोई रिटायर हुआ उसके पैसे, किसी जो मंथली बोलते हैं कोई BC डालता था उसके पैसे आए तो किसी ने उस पैसे को डाल दिया, जो उनकी जो भी सेविंग्स थी. क्योंकि सभी लोग ज़्यादा कोई अच्छे घर से नहीं है, सभी लोग जो है वो मिडिल क्लास और लोअर मिडिल क्लास फैमिली के. तो इन्होंने सारों ने अपनी ही सेविंग्स जो थी, जो कहीं ना कहीं इनके पास इतने सालों की उनकी कमाई रखी होगी, जो उन्होंने सोचा होगा कि फ्यूचर के लिए काम में आएगा, बट वही पैसा कम टाइम में ज़्यादा रिटर्न के चक्कर में उधर इन्वेस्ट. सर कोई भी देखिए, बहुत से लोग तो ऐसे हैं कि जो नौकरी वाले भी नहीं हैं, कुछ लोग ऐसे हैं कि जो किसी और के घर पे काम करते हैं, कुछ लोग ऐसे जो प्राइवेट नौकरी वाले जो 10 से 12 हज़ार रुपये ही उनका सैलरी वगैरह, ऐसे लोग भी हैं, काफ़ी परेशान हैं. किसी की हॉस्पिटल की प्रॉब्लम है, किसी को कोई जॉब से वैसे ही परेशान है, किसी के घर पे शादी है, ये सब कुछ, और पैसा इसी के पास है. पिछले 1.5-2 साल से हम लोग कोशिश कर रहे हैं कि पैसा निकल जाए, और वो हमको बस अब तक. सर ये देखिए अभी 2 महीने पहले उसके ऊपर कार्रवाई हुई, वो भी कोर्ट से ऑर्डर आया, इसलिए ये कार्रवाई अगर उस पर बहुत पहले होती तो शायद अभी तक हमारे पैसे निकल जाते. क्या लगता है पुलिस कार्रवाई क्यों नहीं कर रही है? सर उसका मुझे रीज़न नहीं पता पुलिस क्यों नहीं कर रही है, बट उन्होंने करना चाहिए, क्योंकि उनको भी केस की गंभीरता पता है, और उन सभी को पता है कि वो फ्रॉड है. उसने खुद ही पुलिस स्टेशन में 2 से 3 बार हम लोग के सामने, पुलिस वालों के सामने बोला है कि हाँ मैंने गलती किया है, मैंने फ्रॉड किया है. जब पुलिस के सामने वो ये बोलता है कि मैंने फ्रॉड किया है, हाँ, और पुलिस के सामने उसने ये बोला है कि मैं 1 महीने के अंदर दूंगा इनको, या 6 महीने के अंदर दूंगा, सभी पुलिस वालों को पता है. सर मुझे ये बताइए कि अगर पुलिस वालों के सामने वो खड़े होकर बोलता है कि हाँ मैं फ्रॉड हूँ, और पुलिस वालों ने सुन लिया, कम से कम अंदर से ये तो जागना चाहिए कि हाँ ये फ्रॉड है, तो हम कार्रवाई तो कुछ तो कर सकते हैं. और ऐसे बहुत लोग हैं सर, कंडीशन बहुत ख़राब है, हम लोग के पास ये पैसे नहीं है कि आगे चल के क्या कार्रवाई करें, उसके लिए भी सर पैसे लगते हैं हर जगह, आपको ही पता है. कॅमेरा पर्सन प्रवीण दुपारीसह सनी भोंगाडे, शंखनाथ न्यूज नागपूर.
नमस्कार. कोण बनेल हो विदर्भाचा नंबर 1 शेफ? कोण माहिती आहे तुम्हाला? तुम्ही, मी, तो, ती, त्या, तू, कोण? अजून तर काय माहित नाही, पण हे माहीत होईल आपल्याला 25 आणि 26 तारखेला. आपलं सगळ्यांचं लोकप्रिय न्यूज चॅनल जे आहे शंखनाद न्यूज चॅनल यांच्या वतीनं एक छान पाककला स्पर्धा आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या सूत्रधार आहेत नीता अंजनकर. आणि नीताजींनी आणि मी यापूर्वी सुद्धा बरेच कामं कुकिंगशी रिलेटेड केलेली आहेत आणि आता त्या स्पर्धा घेतात आणि संपूर्ण विदर्भातून याला उत्कृष्ट प्रतिसाद आहे. आणि त्याची पहिली फेरी जी आहे ती 25 तारखेला 26 तारखेला अंतिम फेरी आहे आणि त्या अंतिम फेरीच्या निमित्ताने मी तुमच्या भेटीला येतो आहे. आपण छान भेटू, एन्जॉय करू, मजा करू, बक्षिसांची देवाणघेवाण होईल, काहीतरी खाणंपिणंसुद्धा असेल. कारण तुली इंटरनॅशनलचं हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे, तिथे ही स्पर्धा लागणार आहे आणि आपल्याला भेटायचं आहे. सो तयारी करताय ना? केली नसेल तर करा. भाग घ्यायचा आहे तुम्हाला कुकरी कॉन्टेस्टमध्ये आणि विदर्भाचा नंबर 1 शेफ व्हायचा आहे की नाही? चला.